कर्जमाफी 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली। शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे 2 निकष बदलले गेले, पण यामध्ये जे अनुदान मिळणार या अनुदानामध्ये वाढ झाली की काय आणि आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। कारण प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 50,000 रुपयाचा निर्णय बदलून 2 लाखांची आता निर्णय होणार किंवा 2 लाख रुपये मिळणार असे काही व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आणि त्यावर अनेक शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला की आता आम्हाला देखील 2 लाख रुपये मिळणार आहेत का। तर चला या प्रश्नाचे उत्तर लगेच जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आपण पोहोचवतो। तर शेतकरी मित्रांनो, अनुदान रकमेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही। तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर अनुदान किती मिळणार आहे तर जास्तीत जास्त 50,000 रुपयेच मिळणार आहेत, त्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। दुसरा मुद्दा, मग आता यामध्ये बदल काय झाला तर लक्षात घ्या। सुरुवातीला काय होतं की तुम्ही मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये नवं जुनं केलं असावं आणि येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजेच की 2026-27 देखील तुम्हाला नवं जुनं करणं बंधनकारक करण्यात आलं होतं। आता ती अट काढून टाकण्यात आली आहे, म्हणजेच की मागील 3 वर्षांपैकी 2 वर्षात नवं जुनं असल्यास तुम्हाला कर्जमाफीचे 50,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे याबाबत तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।